मुलांना ना नेहमीच चटपटीत खायला आवडतं, तर हे ना खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक बऱ्याच भागांमध्ये अशा पद्धतीचे गहू मिळतात. पण काही भागांमध्ये नाही नसतील मिळत, तर तुम्ही या गव्हाऐवजी लायांचा वापर करू शकता. अगदी 1 चमचा तेल घेतलं, त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले, लगेच त्याच तेलात कढीपत्ता, परत डाळ्या घेतल्या आणि अंदाजेच घेतल्या, 1 वाटीचा अंदाज. नंतर थोडंसं 1 चमचा तेल टाकलं, त्या पण भाजून घेतल्या, छान अशा खरपूस होतात. आणि मग मी गहू घेतले, गहूही बिना तेलाने भाजून घेतले, अगदी छान असे कुरकुरीत होईपर्यंत. हे कुरकुरीतच असतात, पण पावसाळ्यामुळे थोडे असे वातड लागत होते. मग काय, तेल गरम केलं 1 चमचा, त्यात थोडी तिळी, मोहरी, जिरे टाकलं, थोडा हिंग टाकला, तिखट टाकली, हळद टाकली आणि अगदी छान असं थोडं तडतडू दिलं. मग यात मिक्स करून घेतलं, चवीपुरता मीठ टाकलं आणि हे सगळं मी मिक्स केलं. छान हा चिवडा इतका चविष्ट लागतो ना, लाह्याही तुम्ही ट्राय करा. अगदी पौष्टिक असतो, मुलांनाही आवडतो, ज्येष्ठ मंडळीला आणि आपल्यालाही हलकं फुलकं खायला. संध्याकाळी चहासोबत काहीतरी खावंसं वाटतं, त्यावेळेस असा हेल्दी चिवडा खायचा.